आपल्या जुन्या पुराणांमध्ये शिक्षणाची एक विलक्षण पद्धत आहे आणि ती फार सुंदर आहे, फार प्रगत आहे. आणि ती पद्धत अशी की गुरु आणि शिष्य हे कायम एकत्र राहणं आणि शिक्षण चालणं, ही आपल्या गुरुकुल पद्धतीची, भारतीय परंपरेची शिक्षा पद्धती फार श्रेष्ठ आहे. ते तर मी काय लेक्चर पुरता येईन, बाकीच्या वेळेला मी काय करतो, तुझ्याशी काय संबंध? शिक्षक हा 24 तास शिक्षकच आहे आणि तो काय शिकवतो ते जास्त महत्वाचं नाही. तो जसं वागतो तसे विद्यार्थी वागणार आहेत. त्यामुळे त्याच्या वर्तनावरती नियंत्रण. भारतीय संस्कृतीनं एकमेकांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवलं आहे. शिष्यांच्या वर्तनावर नियंत्रण आहे गुरूंमुळे आणि गुरुवर नियंत्रण आहे शिष्यांच्यामुळे. परिणामी समाजावर नियंत्रण आहे. अशा गुरूंच्या सहवासात, या गुरूंच्या सान्निध्यात शस्त्रांच्या बरोबर अनेक मानवतेच्या शास्त्रांमध्ये सुद्धा रामचंद्र पारंगत होत होते, झाले. आणि त्यांनी या शास्त्र पारंगततेला सुद्धा जीवनामध्ये एक उच्च स्थान प्राप्त करून दिलं. अयोध्येपासून ते सिद्धाश्रमापर्यंतचा प्रवास, या प्रवासामध्ये जशी विश्वामित्रांनी शस्त्र शिकवली, काही विद्या शिकवल्या, ती शस्त्र कशी चालवावीत किंवा त्या विद्या प्रगट करण्यासाठी कोणते मंत्र म्हणावेत, ते कोणत्या पद्धतीनं म्हणावेत, त्याचे उच्चार कसे असावेत, साऱ्या गोष्टी शिकवल्या. पण याच बरोबर अनेक कथाही सांगितल्या. गुरु शिष्यांच्या संवादातून अनेक या चांगल्या गोष्टी निर्माण होत असतात. समुद्र मंथनाची कथा विश्वामित्रांनी या प्रवासात सांगितली आहे रामचंद्राला. ज्या कथेचं तात्पर्य समुद्र मंथन काय झालं हे तुला कळावं हे नव्हे, तर ज्या मनुष्याला अमृत पाहिजे असेल त्यांनी आधी विष पचवायची तयारी ठेवावी. कारण जेव्हा समुद्र मंथन होत असतं रामा, तेव्हा त्या समुद्र मंथनातून पहिलं बाहेर पडतं ते विषच बाहेर पडतं. ते पचवलं मग अमृताकडे वाटचाल करता येते. बरं, विषही पचवू शकतो माणूस, पण मधली रत्न मोह पाडतात. त्या मोहात अडकलो तर अमृतापर्यंत जाता येत नाही. जाऊ दे 14 कशाला, 10 रत्न मिळालेत ना पुरेशी, जाईल ना आयुष्य, चला घरी. असं अमृत मंथन होत नाही राजा. विषही पचवावं लागतं आणि अनेक मोह सुद्धा मागे टाकावे लागतात, तेव्हा अमृतापर्यंत पोचता येतं. आपल्या पुराणातल्या अनेक कथांचा अतिशय वेगळा संदर्भ, एक नवीन युवा पिढी आपल्या देशाची निर्माण करण्यासाठी उपदेशाचा संदर्भ विश्वामित्राने सातत्याने दिलाय. इतकंच नाही तर विश्वामित्रांनी त्या ठिकाणी गंगेच्या अवतरणाचीही कथा सांगितली आहे. आणि या गंगेच्या अवतरणाच्या कथेचं तात्पर्य विश्वामित्रांनी काढले ते वेगळंच आहे. ते नवीन पिढीला समजावण्यासाठी आहे. आपल्या सर्वांना ती कथा पुरेशी माहिती आहे, पण अगदीच समजा माहीत नसली तर महाराजांनी म्हणजे पटापटापटा रामायण आवरलं हो, सांगितलीच नाही कथा असा दोष नको आपल्याला. थोडीशी संक्षिप्त गंगावतरणाची कथा काय सांगितली आणि त्याचं तात्पर्य काय दिलं आणि ते आपल्या महाराष्ट्रातल्या, आपल्या भारतातल्या लोकांनी कसं सांभाळलं तेही महत्वाचं. या ठिकाणी विश्वामित्र सांगतात, हे रामचंद्रा, सगर नावाचा एक राजा होता. सगर नावाचा एक अत्यंत धार्मिक राजा, अत्यंत पराक्रमी. पण काय करणार रे, त्याचं जे सैन्य, ज्या सैन्यावर त्यांनी पुत्रवत प्रेम केलं म्हणून माणसं म्हणायची याचं 60,000 सैन्य नाहीये, याला 60,000 मुले आहेत. इतकं पुत्रवत ज्यांच्यावर प्रेम केलं, अशी ही 60,000 ज्यांनी
त्या सगराच्या साम्राज्याला, त्याच्या राज्याला मोठा आधार दिला. पण आपल्या शौर्यामुळे आधार मिळाला या अहंकाराने माजलेले काचे. आणि या 60,000 मुलांचा म्होरक्या अध्वर्यू थोरला, त्याचं नाव पाळण्यात काय ठेवलं होतं सगर राजाने काही कल्पना नाही रे बाबा. पण समाजातले लोक त्याला म्हणायचे हा राजपुत्र आहे, पण या राजपुत्राचं नाव काय? असमंजस. आता मी नीट म्हटलं म्हणून तुम्हाला कळलं. असमंजस. असं म्हटलं तर कळणार नाही. अक्षरं तीच आहेत. असमंजस नावाचा राजपुत्र होता. असमंजस असं खरं नाव नाही येते. असमंजस. समंजसच नाही आयुष्यात काही. कोणाला समजून घेतलं नाही. लोकांची लुबाडणूक केली आयुष्यभर. सगराच्या मनात आलं, ही पोरं ही जी उचापतीन उपद्व्याप करतायत, यांना जरा कुठल्या तरी चांगल्या कामाला लावलं पाहिजे. म्हणून एक यज्ञ करण्याची घोषणा केली महाराज. अश्वमेध यज्ञ करायचा आहे. आणि अश्वमेध यज्ञाचं महात्म्य असं असतं की ज्याला अश्वमेध यज्ञ करायचा आहे किंवा राजसूय यज्ञ करायचा आहे, त्यांनी एक अश्व म्हणजे एक राजलक्षणी घोडा निवडायचा. त्या घोड्याच्या गळ्यामध्ये पाटी लावायची. त्या पाटीवर काय लिहायचं की अमुक अमुक राजांनी हा यज्ञाचा अश्व पाठवलेला आहे. जे कोणी या राजाशी वैर करायची इच्छा करतील त्यांनीच या घोड्याला बंदी करावे. पण आपल्या राज्यातून या घोड्याला तुम्ही सुखरूप जाऊ दिलं तर तुम्ही या राजाचे मित्र आहात असे धरले जाईल. ज्यायोगे त्या राजाचा मैत्री संघ मोठा होईल आणि एवढ्या मैत्री संघाचा अधिपती म्हणून त्या राजाला तो राजसूय यज्ञ अभिषेक करता येईल. इतर सर्व राजे एक त्याचे मांडलिक तरी असले पाहिजेत किंवा त्याचे मित्र तरी असले पाहिजेत. तू मांडलिकत्व तरी मान्य कर, नाही तर मित्रत्व तरी मान्य कर. हे मान्य केलं की तो घोडा पुढे सोडता येतो. ज्याला हे मान्य नाही, मी तुझा मांडलिकही नाही, मी तुझा मित्रही नाही, तो त्या यज्ञाच्या घोड्याला म्हणजे अश्वाला बंदी करतो. मग तो घोडा सोडवण्यासाठी ज्या राजाने तो घोडा पाठवलेला असतो त्याचं सैन्य त्या घोड्याच्या मागे पाठलाग करत असतं. मग त्या सैनिकांनी ज्या राजांनी बंदी केला घोडा त्याच्या सैन्याशी युद्ध करायचं, त्या राजाला हरवायचं, मग त्या राजाकडनं मान्य करून घ्यायचं की मी आयुष्यभर याचा मित्र राहीन, मग पुढच्या राज्याकडे. असं देशभर फिरायचं होतं महाराज. सगर राजांनी फार सुंदर विचार केला, ही कार्टी घरात बसून उचापत्या करण्यापेक्षा त्या घोड्या मागं जा. अनायासे राज्यही वाढेल, साम्राज्य वाढेल. जास्तच टाळकी फिरली तर सडकून काढले जाल. जा. त्या असमंजस त्या राजपुत्राच्या हाताखाली ती सेना दिले झाडून एकेकाला. आणि अशा रीतीने तो यज्ञाचा अश्व पुढे चालता 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 त्याच्या मागे माग ही सगळी सेना चालतीये. एक राज्य ओलांडलं, दुसरं राज्य ओलांडलं, तिसरं राज्य ओलांडलं. आणि अचानक तो दिसेनासा झाला. घोडा कुठे गेला? हे वेडे सांगायला आले उलटे, घोडा सापडत नाही. राजा म्हणले, ही काय सांगायची गोष्ट आहे? तुम्हाला त्याची जबाबदारी दिली आहे, तुम्ही हुडका. इथं सगळ्या उचापत्या करता, नाकं वर करून आता करा ना काम, हुडका. आणि असा हुडकायला सुरुवात केली. इकडं हुडकला, तिकडं हुडकला. रामायण जर वाचायला जाल तर असं म्हटलंय की त्यांनी पर्वतच्या पर्वत खणून काढले, पृथ्वी खणून काढली. आता खणून काढणं या शब्दाचा तुम्ही अगदी डोंगर पोखरल्यासारखा अर्थ काढू नका. एखाद्या वस्तीमध्ये एखाद्या माणसाला शोधण्यासाठी खूप प्रयत्न करणं याला सुद्धा म्हणतात. आम्ही ती वस्ती अगदी खणून काढली पण सापडला नाही. हा शाब्दिक लाक्षण अर्थ लक्षात घ्यायचा. हो, प्रयत्न केले, ब ब ब ब ब कुठं सापडेल, कुठं सापडेल. आणि काय त्या घोड्याला दुर्दैव आठवलं. कपिल नावाचे मुनी त्यांच्या आश्रमामध्ये तपस्या करत होते. आणि नेहमी काय असतं बरं का, या तपस्या करणाऱ्या ऋषी मुनींमध्ये असं तेज प्रगट होत असतं की अनेक वन्य जीव त्यांच्याकडे आकृष्ट होतात. अनेक जीव त्यांच्याकडे आकृष्ट होतात, त्यांच्या आज्ञेत राहतात.
म्हणून तो यज्ञीय अश्व आपण वेगळ्याच कामासाठी आलोय हे विसरला आणि कपिल मुनींच्या आश्रमात येऊन उभा राहिला. या सगळ्या मुलांनी बघितलं, कपिल मुनींच्या आश्रमात आपला घोडा. मग हे सगळेच येडे असमंजस. आता कपिल मुनी कशाला मरायला तुमचा घोडा घेऊन जातील? तो इथं गवत चांगलं आहे ते बघून आला असेल. याची काही छाननी करावी, याची काही विचार विनिमय करावा. कपिल मुनी कशाला तुम्ही आणलाय त्या घोड्या, असं काही म्हणावं. आपलं नाव काय आहे? असमंजस. हे 60,000 मूर्ख त्यांनी हातातल्या तलवारी उगारल्या एकदम, आणि जे अंगावर धावून आले, या कपिल मुनींनी आमचा यज्ञाश्व चोरला, मारू मारू मारू. कपिल मुनी असे सिद्ध होते, या मूर्खांच्या मारो 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 या बोंबळण्याला त्यांनी काही किंमत दिली नाही. नुसता हात केला, ओ 60,000 जळून खाक झाले. त्यातला एखादाच उरला होता मागच्या मागं राहिलेला, तो उलटा जो पळत सुटला. त्याने सगर राजाला जाऊन म्हणला, निरोप देऊ. इकडे सगर राजा वाट बघतोय, घोडाही नाही, हे असमंजसही नाहीत, गेलेत कुठे? म्हणून असमंजसचा मुलगा अंशुमान त्याला शोधण्यासाठी पाठवला. त्याला ही वार्ता कळली, एक XYZ आपला उरलाय. अरे आपले सगळे 60,000 जण बंधू मेले जळून. कुठे? नशीब सगराचं चांगलं होतं, कार्ट असमंजस होतं, नातू बरा होता. तो चांगला समंजस होता, म्हणजे कोणी विचारायला नको यांचा नातू नातू, नातूंचा नातू नातू, असाच तो नातू नातू होता, पण चांगला होता हो. अंशुमन त्या ठिकाणी गेला. त्यांनी ही सगळी अवस्था बघितली आपल्या वाडवडिलांची, आपल्या सगळ्या चुलत भावंडांची. वाईट वाटलं मनाला. यांनी कपिल मुनींची क्षमा मागितली. मुनीवर, झालेल्या घटनेची छानबीन न करता अचानक तुमच्यावर आघात करायला सुरुवात केली, हे माझ्या या बंधूजनांच्याकडून, वडीलजनांच्याकडून चुकलं. आता काय त्यांचं जळून खाक झालंय, पण ज्या अस्थी उरल्या आहेत याच्यावर उत्तर क्रिया करून, आता जळून गेल्यामुळं त्यांचं पातक संपलं, आता त्यांना मोक्षाला जाऊ द्यावं यासाठी काही तप सांगा. आणि अशा वेळेला कपिल मुनींनी सांगितलेलं आहे की त्या स्वर्गामधली गंगा जर इकडं आणली आणि त्या गंगेच्या प्रवाहामध्ये जर या अस्थी प्रवाहित केल्या, तर हे सगळं मागचं पातक धुतलं जाऊन त्या सर्वांना मोक्षपदाची प्राप्ती होणार आहे. आणि अशी आपल्या पूर्वजांना मोक्षाची प्राप्ती होणार, यासाठी अंशुमन यांनी अत्यंत प्रखर तप केलाय. प्रखर तप. त्याच्या जीवनामध्ये तेवढं तप पूर्ण झालं नाही की गंगा मागावी. म्हणून तो आदर्श घेऊन त्याचा पुत्र जो दिलीप राजा, त्यांनी तप पूर्ण केलाय. काय मौज आहे पहा. दिलीप राजाच्या जीवनात सुद्धा तपश्चर्या अशी पूर्ण नाही झाली की आपण मागावं. म्हणजे या लोकांची मोठेपणाची केवढी मोठी महती आहे की याची तप त्यांना कळत होती की मी कुठपर्यंत पोचलोय आणि माझी योग्यता आहे का की मी काही मागावं. कोणतीही मागणी करायला मी पुरेसा योग्य आहे का, माझं तप योग्य झालंय का, याच्यावर अत्यंत सूक्ष्म लक्ष असणारी माणसं आहेत ही. अंशुमनच्या जीवनात तप पुरं झालं नाही, तर मुलांनी ते तप पुढे चालू ठेवलं. आणि त्या दिलीपाचा मुलगा भगीरथ, या भगीरथाने तप केलं. असं 3 पिढ्या तप केल्यावर ते पूर्ण झालं. म्हणजे ही कथा सांगताना विश्वामित्रांना सांगायचंय असं, रामा, जेव्हा एखादं महान कार्य करायचं असतं तेव्हा ते महान कार्य एका आयुष्यात नाही जमलं म्हणून निराश नसतं व्हायचं. त्या कार्याची दीक्षा पुढच्या पिढीला द्यायची असते. एखाद्या वेळेला
गंगेसारखी नदी या पृथ्वी तलावर अवतरावी, या महान कार्यासाठी 3-3 पिढ्या कष्ट पडले तरी चालतील, पण कष्ट सोडायचे नसतात. काय सुंदर उपदेश आहे. कष्ट सोडायचे नसतात. नाहीतर मुलाने तपस्या सुरू केली आणि त्याच्या आईनं जर सांगितलं तर, अरे कशाला तपश्चर्या करतोयस, तुझ्या बापानं जन्मभर केली तपस्या, काय झालं? काही झालं नाही, तुझ्या बापाला नाही जमलं, कशाला करतोयस तू, बस घरात. 3-3 पिढ्या तप करावी लागतात, 3-3 पिढ्या कष्ट घ्यावे लागतात. एखादी गोष्ट एखाद्या जन्मात नाही झाली म्हणजे तो जन्म अयशस्वी झालेला नसतो. यशाकडे उत्तम वाटचाल म्हणजे सुद्धा यशच असतं. काय हो, मला हे मिळवायचं होतं, मिळवताच आलं नाही म्हणून तू अयशस्वी नाहीयेस मुला. तू ते मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केलेस का? तुझे प्रयत्न पूर्ण शक्तीनिशी होते का? हो, मग ती वस्तू नाही मिळाली तरी सुद्धा तू अयशस्वी नाही, तू यशस्वीच असतोस. आणि भगवान शंकर सुद्धा किती उदार आहेत. विश्वामित्रांनी ही कथा रामाला सांगितली आहे की भगीरथ प्रयत्न हा शब्द आपल्या मराठी भाषेत किंवा भारतीय सर्व भाषेत आहे, तो प्रचंड कष्ट करणं याचा पर्यायी शब्द आहे. भगीरथ प्रयत्न करणं म्हणजे खूप प्रयत्न करणं. कारण भगीरथाच्या 3 पिढ्या प्रयत्न झालेत. राज्यकारभार, राज्याचे उपभोग सगळे सोडून वयाच्या 5व्या वर्षी 60व्या वर्षी उपनयन झालं की तपाला सुरुवात करायचं. ते वय वर्ष 85 पर्यंत काही दुसरं नाही, फक्त तपश्चर्या. असं एक दुसरं तिसरं आयुष्य, केवढं तप असेल. भगीरथ प्रयत्न. आणि यासाठी या भगीरथ प्रयत्नाने ती गंगा मिळाली. भगवान शंकर प्रसन्न झाले. भगवान शंकर म्हणाले, त्या गंगेचा प्रवाह मी माझ्या मस्तकावरती धारण करेन, काळजी करू नकोस, आण गंगा. कारण स्वर्गलोकातनं गंगेचा जर तसाच्या तसा प्रवाह आला असता तर पृथ्वी वाहून गेली असती. एवढा प्रचंड खळखळाट होता. त्या गंगेच्या पाण्याच्या वेगाला संयमित करायचं ते भगवान शंकरांनी आपल्या बुद्धीनं करायचं होतं, आपल्या तपाने करायचं होतं. म्हणून आधी गंगा शंकरांच्या डोक्याकडे जाईल आणि मग संयमित होऊन पृथ्वीवर येईल. याचं ते प्रतीक चित्र असतं. भगवान शंकरांचं मोठेपण असं आहे की त्या गंगेला नाव काय दिलं? भगवान शंकरांची उदारता अशी आहे, ज्यांनी कष्ट केले त्याच्याच नावे करा. कशाला पाहिजे मला श्रेय? भगीरथा, तुझ्या 3 पिढ्या तप करतायत, त्या तपाच्या पुण्याईवर तू ती गंगा आणलीयस, म्हणून त्या गंगेचं नाव तुझ्या नावावर भागीरथी. गंगा माता की जय. नमः पार्वती पते. हर 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 महादेव. विश्वामित्र एक एक कथा सांगतायत आणि या कथेचं तात्पर्यही सांगतायत. रामचंद्रा, अशी वयाच्या 15व्या वर्षी ही पराक्रमाची तू सुरुवात केलीयस. पूर्वजांची सुद्धा आपल्याला माहिती असली पाहिजे. किती सुंदर कथा सांगितल्यात विश्वामित्राने. आणि या सांगत असतानाच अनेक प्रकारची अस्त्र दिली आहेत, अनेक प्रकारची शस्त्र दिली आहेत आणि मग सिद्धाश्रमामध्ये पोचलेली आहेत. सिद्धाश्रमामध्ये आणखीन अवघड परिस्थिती आहे. विश्वामित्र म्हणाले, त्राटिका जेव्हा आली तेव्हा मी किमान तुम्हाला बोलून सूचना तरी केल्या, इकडे हे करा, इकडं ते करा. आता मी यज्ञ दीक्षा घेणार आहे, मी काहीही बोलणार नाही, बोलू शकणार नाही. आता सारं तुम्हालाच ठरवून करावं लागेल. राम लक्ष्मणाने एकमेकात विचार विनिमय करून ठरवावं. यज्ञ सुरू केला की भयान आवाज यायला लागतील आणि यज्ञाच्या या कुंडामध्ये मांसाचे तुकडे आणि रक्ताच्या धारा अशा टाकून हा यज्ञ ध्वंस करण्याचे प्रयत्न केले जातील. रक्त बघितलं की मला चक्कर येते. मग अयोध्येला घरी जा. तेव्हा आता रक्त, मांसांचे चिखल हे थोड्याशा निर्दयी दृष्टीनं शांतपणे बघून हा यज्ञाचा विध्वंस करणाऱ्यांचा विध्वंस तुम्हा दोघांना करायचा.
तेव्हा बाबांनो, मी आता काहीही बोलू शकणार नाही. मी यज्ञ कंकण बांधतो आहे. यज्ञ कंकण बांधून समोर अग्निकुंड तयार केलंय. सर्वेषाम अविरोधेन ब्रह्मकर्म समारभेत. सर्वेषाम अविरोधेन धर्म कर्म समारभेत. सुरुवातीचे मंत्र झाले मात्र, आणि जसा यज्ञाचा धूम पसरला तसे अक्राळ विक्राळ हसत राक्षसांच्या टोळ्याच्या टोळ्या आकाश मार्गाने यायला लागल्या. एका बाजूला होता मारीच, एका बाजूला होता सुबाहू. त्याच्याबरोबर असलेलं प्रचंड मोठं राक्षसी सैन्य पाहिलं. त्यांनी वरून मानवी रक्तांच्या धाराच्या धारा त्या यज्ञकुंडात टाकायला सुरुवात केली. विश्वामित्राने फक्त वरती दृष्टी केली, आणि मग मात्र रामचंद्राने, तरी मजा पहा, तरी रामचंद्राने पहिला बाण मारताना मारीच राक्षस मरून जाईल असा बाण नाही मारला, मारताच नाही आला. कितीही शिकलं तरी समोरच्याच्या जीव घेण्याची वृत्तीच होत नाही ना अजून. म्हणून मानवास्त्र नावाचं असं अस्त्र मारलंय की त्यामुळं मारीचाला दणका बसला. तो इतका लांब उडाला आणि घाबरून तो कायमचा लंकेत निघून गेला. पुढे सीताहरणाच्या वेळेला हेच मारीच महाराज परत येणार आहे. तो मारीच जाम घाबरून पळून गेलाय तिथून. सुबाहू मात्र सगळ्या राक्षसांसकट तसाच्या तसा रामचंद्रांनी मारला. सिद्धाश्रमातला यज्ञ संपन्न झाला. आणि आता विश्वामित्रांनी एक छोटीशी विनंती केली, रामा, याच्यानंतर आम्ही मिथिला नावाच्या नगरीत जाणार आहोत. या मिथिला नगरीचा राजा जनक अतिशय शोभायमान असा राजा आहे. त्याच्याकडे एक मोठा यज्ञ आहे. आणि जनकाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे, त्याच्याकडे एक प्रचंड मोठं शिवधनुष्य आहे. आता तुम्हाला एवढी वेगवेगळी अस्त्र वापरता येऊ लागली आहेत, तर आपल्या जुन्या काळामध्ये भगवान शिव कोणत्या प्रकारची धनुष्य वापरत होते याचा थोडा अभ्यास करायचा असेल, हे थोडं बघायचं असेल, तर आपणही आमच्याबरोबर जनकांच्या राजवाड्यात आलात तर तुमच्या सहवासाचा आम्हाला आनंद वाटेल. मुद्दाम मी हे सांगतोय तुम्हाला, राम आणि लक्ष्मण सीतेसाठी विवाह करायला मिथिलेला गेलेले नाहीत. गुरूंच्या आज्ञेवरून ते शिवधनुष्य पाहण्यासाठी आणि त्या शिवधनुष्याला वंदन करण्यासाठी, त्याला सन्मान देण्यासाठी असो रामलक्ष्मणांना घेऊन निघालेत. पण मार्गात जाता जाता एक उजाड आश्रम दिसला. उजाड आश्रम. रामचंद्राने विचारावं, इथे काय झालं? तेव्हा विश्वामित्राने मोठ्या दुःखानं कथा सांगितली. हा गौतम ऋषींचा आश्रम होता. अहिल्या गौतमाचा सुखाचा संसार चालू होता. त्यांना शतानंद नावाचा पुत्र झाला, जो शतानंद आता जनकाच्या राजवाड्यामध्ये महामंत्री आहे. आपण त्याला भेटू. पण दुर्दैवानं एक काळ असा झाला की इंद्राला सुद्धा अहिल्येचा मोह झाला, आणि थोड्या दुर्दैवानं अहिल्येलाही मोह झाला. आणि या मोहाच्या क्षणिक आलेल्या झुळकेनं आयुष्य ढवळून निघाली. ऋषींच्या आयुष्यामध्ये मोहाच्या एका झुळकीला सुद्धा फार भयान परिणाम येतात. इंद्रालाही शासन झालंच, पण अहिल्येला तपाचरण सांगितलं गौतमांनी. या मोहाच्या झुळकीमुळे जे आयुष्यामध्ये वादळ आलंय ते निघून जाण्यासाठी अहिल्या तप करते आहे. तिच्या मनामध्ये मोह झाला म्हणून अहिल्येला टाकून गौतमांनी दुसरं लग्न केलेलं नाही. एकदा लग्न झाल्यावर जे सुख दुःख ते दोघांचं असतं, जे संकट ते दोघांचं असतं. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आलेली ही भयानक झुळूक निघून जावी म्हणून गौतमही तपस्या करतायत. तेव्हा रामा, या दोघांचं पुनर्मिलन
पुन्हा तू करायचंयस. एक राजा या नात्याने राज्यकारभारात फक्त पराक्रम करणं इतकंच काम नसतं. समाजाला बांधणं, समाजाला नवीन नियम देणं, समाजाला नवीन आयाम देणं, ही सुद्धा कामं राज्यकर्त्यांनी करायची असतात. एक उत्कृष्ट राज्यकर्ता घडवायचा आहे आता. तेव्हा एका दगडाला पाय लावला आणि दगडाची बाई झाली, असं वाल्मिकी रामायणात नाही बरं लिहिलं? अशा इतर रामायणामध्ये कथा आहेत, मी नाही असं म्हणत नाही. त्या खोट्या आहेत असंही म्हणत नाही. आत्ताची ही 2 रामनवरात्र आपण वाल्मिकी रामायणाला जास्त धरून चालणार आहोत. म्हणून वाल्मिकींच्या रामायणात दगडाला पाय लावल्याची कथा नाही. उलट ती दगडासारखी निश्चल तपस्या करत होती. तिथे राम, लक्ष्मण, विश्वामित्र गेले आहेत आणि त्या ऋषीपत्नीला त्यांनी नमस्कार केलाय. की ती ऋषीपत्नी आहे, त्याला पाय कशी लावतील? विवेक जर केला तर त्यांना नमस्कार केलाय. आणि अरे, या आश्रमात कशी काय वस्ती आली, कशी काय माणसं आली, मला नमस्कार कुणी केला? इथे ती भानावर आली आणि मग गौतमानं आणलं. झालं एवढं तप पुरेसं आहे. याचा निर्वाळा विश्वामित्राने दिला, धर्मदंडाने मान्यता दिली आणि राजसत्तेनं अनुमोदन दिलं. समाज एकत्र जुळण्याचं काम केलं आणि अहिल्योद्धारानंतर मिथिलेकडे वाटचाल सुरू झाली. हे शिवधनुष्य रामचंद्रांच्या जीवनात काय वेगळं वळण घेऊन आलं, पुढच्या भागामध्ये आपण पाहू. पण तोपर्यंत विश्वामित्रांचा उपदेश, एखादं महत्कार्य करायचं असेल, 3 पिढ्या कष्ट करा, पण महत्कार्य सिद्धीला न्या. प्रभू रामचंद्र महाराज की जय.